पुण्यातील न्यूरोलॉजिकल सेवा जागतिक दर्जावर नेण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेल्या ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे यांनी गिया बारे सिंड्रोम म्हणजे GBS रुग्णांसाठी समर्पित व अत्याधुनिक GBS क्लिनिक आणि तत्काळ उपचार विभाग सुरू केल्याची घोषणा केली। या विशेष क्लिनिकच्या माध्यमातून GBS रुग्णांचं लवकरात लवकर तज्ज्ञांच्या हस्ते अचूक निदान करून 6 ते 8 तासांच्या आत प्रभावी औषधी उपचार सुरू करण्याची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे। वेळेत उपचार मिळाल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढते। या उद्देशानं ही सेवा सुरू करण्यात आली आहे। GBS रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या, प्रगत निदान सुविधा, समर्पित ICU सपोर्ट तसंच न्यूरोलॉजिस्ट, इंटेन्सिव्ह फिजिओथेरपिस्ट, रिहॅबिलिटेशन तज्ज्ञ आणि प्रशिक्षित नर्सिंग टीमची 24 तासांची समन्वयित सेवा या क्लिनिकमध्ये उपलब्ध असणार आहे। तसंच डिस्चार्जनंतर रुग्णांच्या दीर्घकालीन पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा कमी खर्चात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना न्यूरोलॉजी विभागाचे संचालक डॉक्टर राजेश देशपांडे म्हणाले, गिया बारे सिंड्रोम हा एक गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे। या आजारात शरीराच्या स्वतःच्या प्रतिकारशक्तीतील काही प्रथिनं चुकून नसांवर हल्ला करतात। परिणामी नसांचं नुकसान होऊन हात-पायांमध्ये अचानक अशक्तपणा, पक्षाघात, चालण्यास अडचण तसंच चेहऱ्याच्या व गिळण्याच्या नसांवर परिणाम होऊ शकतो। काही रुग्णांमध्ये श्वसनशक्ती कमकुवत झाल्यास व्हेंटिलेटरची गरजही भासू शकते। ते पुढे म्हणाले, GBSमध्ये वेळेवर उपचार अत्यंत महत्त्वाचा आहे। योग्य वेळी उपचार सुरू झाल्यास पुढे होणारे घातक परिणाम टाळता येतात आणि रुग्ण पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते। या विशेष क्लिनिकच्या माध्यमातून पुणे व परिसरातील रुग्णांना एकाच ठिकाणी जागतिक दर्जाचे तत्काळ उपचार उपलब्ध होतील। अशा प्रकारचं क्लिनिक सुरू करण्यामागील मुख्य उद्देश स्पष्ट करताना डॉक्टर देशपांडे म्हणाले की सामान्यतः रुग्णाला लक्षणं जाणवायला लागल्यापासून दवाखान्यात दाखल होणं, तपासण्या होणं, योग्य निदान होणं आणि उपचार सुरू होईपर्यंत 24 ते 48 तासांचा अत्यंत महत्त्वाचा कालावधी वाया जातो, ज्यामुळे रुग्णांची प्रकृती गंभीर होऊ शकते। अनेक वेळा तज्ज्ञ डॉक्टर वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे योग्य उपचार देणं कठीण जातं। हे लक्षात घेऊन आम्ही या GBS क्लिनिकमध्ये असा विशिष्ट प्रोटोकॉल तयार केला आहे की रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर 4 ते 6 तासात सर्व तपासण्या पूर्ण करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानं उपचार सुरू केले जातील। GBSच्या उपचारांबाबत माहिती देताना ते म्हणाले, GBSवर मुख्यतः 2 प्रकारे उपचार करता येतात। नमस्कार। GBS किंवा गिया बारे सिंड्रोम या आजारामध्ये कुठल्याही वयाच्या व्यक्तीला अचानक पक्षाघात किंवा पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो। काही तासांमध्येच अशा व्यक्तीचं श्वसन देखील बंद पडू शकतं। अतिशय भीतीदायक आणि जीवघेणा असा हा आजार आहे। या आजारासाठी अनेक तपासण्या कराव्या लागतात आणि तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अर्जंट लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करणं हे आवश्यक आहे। जेवढी लवकर आपण ट्रीटमेंट सुरू करू तेवढं त्याचं रिझल्ट चांगले आपल्याला येतात, त्या आजारासाठीचे रिझल्ट चांगले येतात। काही पेशंट्सना सगळी ट्रीटमेंट देऊन देखील 6 महिने, वर्षभर असं रिहॅबिलिटेशन, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी लागू शकतं। या आजाराच्या सगळ्या ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या खूप महाग आहेत। या सगळ्यांवर आम्ही खूप विचार करून समाजातील प्रत्येक घटकाला, गरीब श्रीमंताला, सगळ्यांना या आजाराची ट्रीटमेंट लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी आता GBS क्लिनिक सुरू केलं आहे। 6 ते 8 तासामध्ये पेशंटला ट्रीटमेंट सुरू करण्यात येईल, सगळ्या तपासण्या करून, आणि याच्यामध्ये खर्चाचा विचार न करता कमीत कमी खर्चामध्ये पेशंट इथे आल्यानंतर फायद्याचा विचार न करता आधी लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करून रिकव्हरी मॅक्झिमम कशी करता येईल याच्यासाठी आमची 16 लोकांची टीम तयार आहे। याच्यामध्ये अनेक तज्ञ कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट आहेत, इंटेन्सिव्हिस्ट आहेत, पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहेत, स्पीच थेरपिस्ट आहेत आणि फिजिओथेरपिस्ट आहेत। हे करणारे पेशंटला जो शॉक झालेला असतो ते मॅनेज करणारे काउन्सिलर आहेत। हे सगळं करून पेशंटला लवकरात लवकर बरं करून कसं घरी पाठवता येईल असा आमचा प्रयत्न राहील। आणि अशा पेशंटला समजा 6 महिने, वर्षभर काही रिहॅबिलिटेशन लागणार असेल ती देखील आमची टीम अर्ध्यापेक्षा कमी खर्चामध्ये करेल। ही व्यवस्था आम्ही सुरू केलेली आहे। कृपा करून याचा सर्वांनी फायदा घ्यावा। थँक्यू।